नमस्कार विद्यार्थी मित्रो, फिफ्थ चॅप्टर बघूत आपण प्रोबॅबिलिटी. मराठीत त्याला संभाव्यता म्हणतात किंवा शक्यता. प्रोबॅबिलिटी, संभाव्यता. ओके, खूप सोपा चॅप्टर आहे. एक चॅप्टर 4 नंबरचा राहिलाय कारण अर्धा चॅप्टर त्यातला कटलाच आहे. शेअर्स कटले त्याच्यातलं. फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर आपण राहिला तो शेवट घेणार आहेत आपण, त्याच्यामुळे चिंता करू नका, नंतर बघू तो. आता फार सिंपल चॅप्टर आहे. फिफ्थ सगळ्याला मार्क देणारा, फक्त नीट लक्ष द्यायचंय. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय, आपण म्हणतो संभाव्यता. खूप महत्वाचा चॅप्टर आहे. पण 11th स्टँडर्डला आहे, 12th स्टँडर्डला सुद्धा आहे. प्रोबॅबिलिटीचं महत्व पुढे पुढे वाढत चालते. सध्या तुम्हाला यावर्षी ओळख आहे आणि थोडासा छोट्या स्वरूपातला आहे. मग आपण बघत असतो क्रिकेटचा मॅच, सगळेजण बघतात तुम्ही, आणि मग आपण एक वाक्य करतो, आज भारत टॉस जिंकेन, टॉस जिंका, करेक्ट, किंवा आज भारत मॅच जिंकेन. संभाव्यता लावलेली असते, शक्यता लावलेली असते. 2-3च गोष्टी असतात, भारत मॅच जिंकन किंवा भारत मॅच हरन किंवा टाय राहील. या 3च गोष्टी असू शकतात. आपल्याला माहित असतं, प्रेडिक्ट करू शकतो आपण. एक तर टाय मॅच राहू शकतो, अनिर्णित राहू शकतो, किंवा निर्णय झाला तर भारत जिंकन किंवा हरण्याच्यापेक्षा चौथी शक्यता असू शकत नाही. आज पाऊस येण्याची संभाव्यता आहे असं आपण म्हणतो, करेक्ट. त्याचे प्रिडिक्ट करत असतो आपण की आभाळ आले म्हणजे पाऊस येईल, गरम आले म्हणजे पाऊस येईल, असे प्रिडिक्ट करण्याच्या गोष्टीत ती सुद्धा संभाव्यता आहे. रेनफॉलची, करेक्ट. किंवा संभाव्यता 1 सप्टेंबर पासून शाळा सुरू होईल. संभाव्यता या वर्षी शाळा सुरू होणार नाही. आनंदाची गोष्ट वाटते आपल्याला. अशा लावल्या जातात. आणि आपल्या जर याच्या बाबतीत जर टॉस केला जात मॅच मध्ये, हेड किंवा टेल, क्रिकेटचा मॅच बघत असताना तुम्ही आपण टॉस करतो तेव्हा हेड किंवा टेल दोन्हीपैकी एकच येतं का, अजून काही एखादं येऊ शकतं. हेड येईल नाही तर टेल येईल. फक्त शोले पिक्चर मध्ये तर असं होतं की हेड पडत नाही, टेल पडत नाही. ते पिक्चर मध्येच होत असतं, लक्षात. ओके, असं होत नसतं. हेड तरी पडत नाही तर टेल तरी पडत नाही टॉस केल्यानंतर. दोन्ही काही पडणार नाही असं होणार नाही. म्हणून अशा शक्यतांना प्रोबॅबिलिटी म्हणलं जातं. लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय. बरोबर. किंवा तुम्ही सापशिडी खेळत असताना डाय थ्रो करतात. ती गोटी असती, त्याच्यात 1 2 3 4 5 6 अशी एक टाकली, 6 तरी पडत नाही तर 1 तरी पडते, 2 तरी पडते, किंवा 2 डाय थ्रो केले तशी आहे. किंवा तुम्ही पत्ते खेळतात, माहिती आहे तुम्हाला एकूण 52 पत्ते असतात. तुम्हाला सरावात पत्ते शिकवायचे का, ते आहे तुम्हाला 52 पत्ते, 52 कार्ड असतात. लक्षात घ्या. एकूण त्यात रेड 26 असतात आणि ब्लॅक 26 असतात, माहिती आहे तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार असतात, हार्टचे 13, पुन्हा डायमंडचे 13, बदाम म्हणतो आपण त्याला, चौकटचं म्हणतो, इकडं क्लब 13, आणि दुसरे एक अजून 13 असते ते म्हणजे स्पॅडचे 13. असे 52 पत्ते असतात. आपण ते हे करतो, त्यातला रॅन्डमली एक काढत असतो, करेक्ट. कोणताही ना आपल्याला माहित नाही. लाल पान साप खेळत असताना आपण पान टाकत असतो, त्यातला नेमका कोणताही ना आपल्याला सांगता येत नाही. रॅन्डमलीच काम करत असतो. रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो आपण याला. टॉस करणे, डाय थ्रो करणे, किंवा हे पत्ते हे करणे, किंवा 2 डाय थ्रो करणे, याला रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणलं जातं. काय म्हणलं जातं याला? रॅन्डम, यादृच्छिक प्रयोग. त्याचे आउटकम्स काय आहेत, पण नेमका कोणता आउटकम येईल हे आपल्याला सांगता येत नसतं, करेक्ट. आपल्याला माहिती आहे कोणता येणार आहे. टॉस केल्यानंतर हेड तरी येईल किंवा टेल, माहिती आहे आपल्याला, पण त्याचे आउटकम नेमका हेडच पडणं असं सांगता येणार नाही. किंवा तुम्ही डाय थ्रो केला तर 5च पडतील किंवा 4च पडतील असं सांगता येत नाही. पण किती पडू, 1 तरी पडन, 2 पडन, 3 पडन, 7 नक्की पडणार नाही. 1 डाय थ्रो केला एवढं मात्र खरं. काय पडणार आहे ते माहित असते आपल्याला. आउटकम्स काय येणार आहेत हे माहित असतं, पण नेमकं हेच पडतील हे मात्र सांगता येणार नाही. मला 3च पडत असं सांगता येत नाही. पत्त्यामध्ये आता मला हाच येणार आहे कार्ड असं कधी कुणी म्हणू शकतो. 52 पत्त्यातलं कोणतंही कार्ड येऊ शकतं, लक्षात घ्या. तुम्हाला आपण पत्ते खेळत असताना, कार्ड विकत असताना 52 असतात, लक्षात घ्या. त्यातलं हेच येईन हे सांगता येत नाही, पण त्यापैकी एक येईन एवढं तर सांगता येईल, करेक्ट.
त्याचे आउटकम्स काय येतील माहित नाही, लक्षात घ्या. या रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो त्याला? रॅन्डम एक्सपेरिमेंट. पहिल्याचे पॉइंट बघा, काही टर्म्सचा अभ्यास करायचा आपल्याला. रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंट, यादृच्छिक प्रयोग. मराठी थोडा अवघड शब्द आहे. रॅन्डम म्हणजे रॅन्डमली आपण अचानकपणे आपण बघत असतो. पत्ते खेळत असताना, डाय थ्रो करत असताना, सापशिडी खेळत असताना अशा गोष्टी बघतो. त्याला काय म्हणायचं? द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट आर नोन. थोडी व्याख्या बघा. टेक्स्ट बुक पेज नंबर 140 वर वाचू शकता. रीड करा, एकदा दोनदा केली तरी चालते आणि लिहिली तरी चालते. पेज नंबर 114 वर. द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ऍडव्हान्स बट नन ऑफ देम कॅन बी प्रिडिक्टेड विथ सर्टनटी अँड देर इज इक्वल पॉसिबिलिटी फॉर ईच रिझल्ट इज नोन ॲज अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. ओके, मी आता सांगितलं तुम्हाला. आउटकम्स काय येतील हे 100% आपण सांगू शकत नाही, लक्षात घ्या. त्याची प्रिडिक्ट करू शकत नाही विथ सर्टनटी. हेच येईल असं आपण सांगू शकतो. माहित असतात हेड नाही तर टेलच पडत. रॅन्डम एक्सपेरिमेंट केला आपल्यामध्ये, हेड नाही पण कोणता पडत सांगू शकत नाही. डाय थ्रो केला 1 2 3 4 5 6 हेच येईल. हे माहिती आहे की 7 नक्कीच येणार नाही, कारण नसतोच तो. किंवा इथं तिसरा अजून काही येणारच नाही. हेड तरी पडत नाही तर टेल तरी पडत, लक्षात घ्या. 7 येणारच नाही आपल्याला. पण कोणता आउटकम येईल आपल्याला सर्टनटी त्याच्याविषयी सांगता येत नाही, लक्षात घ्या. इज कॉल्ड रॅन्डम एक्सपेरिमेंट. त्याचे आउटकम्स हे आहेत, लक्षात घ्या. आपल्याला माहिती आहे आउटकम्स. दुसरी एक बघायचे आउटकम्स म्हणजे काय. रॅन्डम एक्सपेरिमेंट आउटकम्स काय आहेत बघा. आउटकम्स काय त्याचे आपण ते सुद्धा मी आता ते सांगितले. ते 2-3 उदाहरण घेतले. त्याचे आउटकम आहेत की डाय जर थ्रोन केला तर किती होते आउटकम 1 2 3 4 5. हे एक कॉइन जर टॉस केला, एकच कॉइन टॉस केला, 2 कॉइन टॉस केले तर वेगळे येते आउटकम्स, लक्षात घ्या. 2 कॉइन घेतले मी वर टाकले तर त्याचे आउटकम्स कसे होतील बघा. याची येईल शक्यता आहे, किंवा टीटी येऊ शकते दोन्ही, किंवा टीएच येईल, किंवा एचटी सुद्धा येईल. करेक्ट. दोन्ही टॉस 2 कॉइन घेतले आपण रुपयाचे, वर येते हेड तर येते दोन्ही याच्यावर, दोन्हीवर टेल येईल. असं नाही पहिल्याच्यावर टेल येईल दुसऱ्यावर हेड येईल, किंवा असं आहे की पहिल्याच्यावर हेड येईल दुसऱ्या टेल येईल. हे 4 आउटकम आहेत. 2 कॉइन टॉस केले तर लक्षात घ्या. एक कॉइन टॉस केला तर हेड नाही तर टेलच येईल. याला आउटकम्स म्हणायचं. पत्त्याचं सांगितलं मी. कार्ड 52 कार्ड आहे तुम्हाला दिले. पेज नंबर 150 वर तुम्हाला सगळं दिले. 52 पत्ते कसे आहेत ते माहित नसत तर माहित करून घ्या. टोटल कार्ड 52, 26 रेड कार्ड, 26 ब्लॅक कार्ड, 13 हार्ड कार्ड्स आणि 13 डायमंड्स, 13 क्लब आणि 13 स्पॅड. असे एकूण किती असतात. त्याला फेस कार्ड कोणते म्हणायचे. चित्र असतात ते. आपण चित्र म्हणजे कोण. गुलाम, राणी, क्वीन आणि काय किंग. हे फेस कार्ड आहेत. आणि तिघाचे म्हणजे 12 फेस कार्ड आहेत, लक्षात घ्या. एका इज नॉट फेस कार्ड. एका इज नॉट माहित पाहिजे पुढे कामाला आपल्या जेव्हा प्रॉब्लेम बघायचे. गुलाम, राणी काय पण चौघाचे ते कोणाचे. हार्टचे 3, डायमंडचे 3, क्लबचे 3 आणि स्पॅडचे 3. 4 3 12 फेस कार्ड आहेत आपल्याला, लक्षात घ्या. चित्र म्हणतो आपण. गुलाम, राणी, राजा ती चौघातही असतात. 4 कार्ड मध्ये असतात. एकूण 12 फेस कार्ड आहेत, लक्षात घ्या. करेक्ट. हार्टचे 3 आहेत. गुलाम, राणी, राजा. पुन्हा डायमंडचे 3. ओके. हे सुद्धा काय आउटकम्स आहेत. जर प्रत्येक 52 पिसायला गेलात तुम्ही, कार्ड टाकायला गेलात तर त्यातला कोणता आउटकम आहे. पण आपल्या मध्ये टोटल कार्ड 52. त्यातलं कोणतंही रॅन्डमली एक कार्ड काढा म्हणलं तर सांगता येणार नाही. पण माहित आहे ह्यापैकीच येणार आहे तुम्हाला. 52 पैकीच येणार, दुसरं तिसरं येणार नाही. त्याला आउटकम्स म्हणलं जातं, लक्षात घ्या. रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट. रॅन्डम एक्सपेरिमेंट केल्यावर जो रिझल्ट येतो, म्हणजे मी टॉस थ्रो केला, रॅन्डम एक्सपेरिमेंट केला, टॉस केला तर त्याचे रिझल्ट कोण आले. हेड अँड टेल आले. डाय थ्रो केला त्याचे रिझल्ट कोण येते. 1 2 3 4 5 6 7. करेक्ट. याच्यापैकी एक की 52 केले इज नोन ॲज आउटकम्स. करेक्ट.
500 आउटकम्स आहेत त्याचे, लक्षात घ्या. त्याला आपण रॅन्डम एक्सपेरिमेंट करतो. आणि अजून एक शेवटचा पॉइंट बघितला आहे, इक्वली लाईकली आउटकम्स. इक्वली लाईकली आउटकम्स काय म्हणतो बघा तुम्ही. अजून एक तिसरा पॉइंट बघायचा आहे, तो म्हणजे आपल्याला इक्वली लाईकली आउटकम्स. बघा, डाय जर थ्रो केला मी, तर याच्यात एक पडण्याची शक्यता किती असेल, जितकी दोन पडण्याची, सगळ्याची शक्यता लाईक असते, सेम असते, लक्षात घ्या. असं काहीच म्हणू शकत नाही तुम्ही. इक्वली लाईकली आउटकम्स, प्रत्येकाची चान्सेस सेम असतात, लक्षात घ्या. एक पडण्याचे, दोन पडण्याचे, तीन पडण्याचे, 5 पडणे, 4 पडण्याचे सेम असू शकतात, लक्षात घ्या. त्यातले कोणते असू शकतात. याच्यावर एकदम सिंपल एक्सरसाइज आहे, तोंडी उत्तर देणार आहे मी. तर तुम्ही, आपण तोंडीच उत्तर घेणार आहे, तुम्ही ती फक्त एक्सरसाइज, पहिली एक्सरसाइज खूप सिंपल आहे. आला तर एखादा मार्कला प्रश्न येऊ शकतो. प्रॅक्टिस सेट, प्रॅक्टिस सेट 5.1. मी रीड करतो क्वेश्चन, खूप सिंपल आहे, तोंडी उत्तर आहेत, आपण तोंडीत बघू. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज, शक्यता, पॉसिबिलिटी, शक्यता म्हणतो आपण, पॉसिबिलिटी शक्यता आहे, आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. तर याची किती येऊ शकते, कोणाची शक्यता जास्त असू शकते. तर पहिला प्रॉब्लेम आहे, वनिता नोज द फॉलोइंग साइट्स इन महाराष्ट्र. वनिताला खालच्या साइट माहित आहेत महाराष्ट्रातल्या. शी इज प्लॅनिंग टू व्हिजिट वन ऑफ देम इन हर समर व्हॅकेशन. बघा, वनिताला एका साईडला भेट द्यायची, तिला माहित आहे महाराष्ट्रातून कोणत्या व्हिजिट देऊ शकतो. अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सेंच्युरी, ताडोबा वाईल्ड लाईफ सेंच्युरी, आंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. आता किती साईड आहेत ह्या, 1 2 3 4 5 6 7 and 8. म्हणजे यातली तिला कोणती किती पॉसिबिलिटी असू शकते तिला जाण्यासाठी, 8 पॉसिबिलिटी असू. देअर आर 8 पॉसिबिलिटीज. एवढंच उत्तर लिहायचं. किती काय प्रश्न विचारलंय, हाऊ मेनी देअर आर 8 पॉसिबिलिटीज असं म्हणलं तर जितके असतील तितके. ओके, येतच आहे का बघा. अजिंठा 1 2 3 4 5 6 आणि 7 आहेत माझ्यामध्ये. अजिंठा 1, महाबळेश्वर 2, लोणार सरोवर 3, ताडोबा 4 5 6 7 आणि 8 आहे. 8 जेवढे असतील तेवढ्या 8 पॉसिबिलिटी. देअर आर 8 पॉसिबिलिटीज. एवढंच उत्तर लिहायचं. कोणाला भेट देऊ शकते ती, करेक्ट. 8 पैकी एक चॉईस चॉईस आहे तिला, प्रत्येकाला चॉईस आहे. तसं आता दुसरा क्वेश्चन बघा, किती सिंपल आहे, एक मार्काचे क्वेश्चन आहे. एनी डे ऑफ अ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. बघा, 7 दिवसातली. आता मग देअर आर किती पॉसिबिलिटी असतील, 7 पॉसिबिलिटीज, करेक्ट. संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, फ्रायडे, सॅटरडे, 7 आहेत, करेक्ट. देअर आर 7 पॉसिबिलिटीज. एवढंच लिहायचं. देअर आर 7 डेज इन वीक. असं पूर्ण वाक्य लिहिले जर चालतं, एक वाक्य वाढायचं बघा. देअर आर 7 डेज इन वीक, therefore there are 7 possibilities to select randomly. पूर्ण वाक्यात उत्तर लिहिलं तर फार छान आहे. ओके, येता येईल तुम्हाला. सिंपल क्वेश्चन आहे, याचं उत्तर तरी काय लिहून देणार आपण तोंडी डिस्कस करू. सिलेक्ट 1 कार्ड फ्रॉम पॅक ऑफ 52 कार्ड्स. आता इथं सुद्धा किती पॉसिबिलिटी आहे, 52 पॉसिबिलिटी. कोणताही पत्ता येऊ शकतो, तुम्हाला माहित आहे. वाक्य या झाले, देअर आर 52 कार्ड्स इन 1 पॅक, therefore there are 52 possibilities, correct, to choose, correct. And last, one number from 10 to 20 is written on the card. Select one card randomly. There are किती नंबर आहेत मग एकूण, there are 11 numbers. नीट बघा, 10 to 20 मध्ये आपण पटकन लिहून टाकतो की देअर आर 10 नंबर्स. 10 नाही, 10 ला घ्यायचं, पुन्हा 11 to 20 10. देअर आर 11 नंबर्स फ्रॉम 10 to 20. उत्तर सुरू झालं. देअर आर 11 नंबर्स फ्रॉम 10 to 20
therefore there are 11 काय possibility, select one card randomly. There are 11 possibilities to select one card randomly. इतकी सिंपल एक्सरसाइज आहे, फार परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची नाही, तरी पण आपण चर्चा केली. पुन्हा एकदा रिपीट करतो. पहिल्याची किती 8, दुसऱ्याची 7, तिसऱ्याची 52 पॉसिबिलिटीज आहेत आणि लास्ट चुकायची शक्यता आहे 11 पॉसिबिलिटीज. लक्षात घ्या, तुम्ही लिहू शकता तेवढं कम्प्लीट करू शकता. आता याच्या पुढे जर अजून एक नवीन पॉईंट बघितला. पहिला पॉईंट काय बघितला आपण, रॅन्डम एक्सपेरिमेंट बघितला. दुसरा आउटकम्स म्हणजे काय बघितला आणि इक्वली लाईकली आउटकम्स आता बघितलं. कोणती आउटकम इक्वली प्रत्येकाला आपण इक्वली म्हणू शकतो, ते लाईकली इक्वली लाईकली आउटकम असते. हेच येईन असं म्हणता येणार नाही. 52 पद्धत हेच म्हणता येईल असं नाही. प्रत्येकाची लाईकली आउटकम सारखेच असतील. लक्षात घ्या. खूप छोट्या प्रॉपर्टी. आता खास महत्वाचा बघायचा आहे सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल नंबर सुद्धा बघायचं. सॅम्पल स्पेस कोण आहे, सॅम्पल नंबर. याच्यावर एक एक्सरसाइज आहे आज आपण या दोन. सॅम्पल स्पेस म्हणजे काय करायचं बघूत आपण. द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. सॅम्पल स्पेस म्हणजे काय बघा, पेज नंबर 116. Set of all possible outcomes of a random experiment is called sample space. जे outcomes येतात, it is denoted by S. Sample space कशाने डिनोट केलं, S or ओमेगा. ग्रीक लेटर आहे ओमेगा. ह्या लेटरने सुद्धा डिनोट करण्याची पद्धत आहे. Each element of sample space is called sample points. Sample points, sample number, sample points. फॉर एक्झाम्पल बघू, पेज नंबर 170 वर तुम्हाला टेबल दिलेला आहे. सगळे एक्सपेरिमेंट आणि सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट दिले. त्यातला मी पहिला टाकतो. पहिला दाखवलं इथं दाखवलं तुम्हाला. तुम्ही टेक्स्ट बुक जवळ राहू द्या आणि हे महत्त्वाचे तुम्हाला कामाला येणार आहेत. लक्षात घ्या. 1 कॉइन इज टॉस्ड. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय केलाय, 1 कॉइन इज टॉस्ड. एक समजून सांगतो. सॅम्पल स्पेस कशाला कर्ली ब्रॅकेट मध्ये दाखवण्याचे, S इक्वल टू H कॉमन. एक कॉइन टॉस केला, 2 नाही, एक कॉइन टॉस केलाय तर सॅम्पल स्पेस काय येते, H कॉमन. पण नंबर ऑफ S किती झाले, सॅम्पल पॉइंट किती लिहिण्याची पद्धत आहे. करेक्ट. 2 कॉइन्स आर टॉस. दुसरं बघूत आपण. 2 कॉइन्स मी आता सांगितलं. S काय सॅम्पल पॉइंट येते, HT, TH किंवा TT. नंबर ऑफ S किती झाले, सॅम्पल पॉइंट किती, 4. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय केला, 2 कॉइन घेतले आणि टॉस केले. करेक्ट. तुम्हाला सर 3 कॉइन टॉस केला काय होईल, चालतंय. 3 कॉइन्स आर टॉस किती होतील बघा, सॅम्पल पॉइंट तुम्ही बघू शकता. 3 कॉइन्स आर टॉस. सॅम्पल पॉइंट, सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट्स कशाला माहित. आता तिसरं बघूत आपण. तुमच्या पेज नंबर 3 कॉइन्स एक्सपेरिमेंट काय केला, 3 कॉइन्स are tossed. 3 coins are tossed. 3 coins. सॅम्पल पॉइंट काय येतील बघा, H. अरे दुसरा HT. एक कमी करायचं, मध्ये घ्यायचा HTH आणि THH. HTT पुन्हा THT पुन्हा TTH आणि TTT. करेक्ट आहे का बघा किती आले, 1 2 3 4 5 6 7 and 8. लिहिण्याची पद्धत आहे बघा. HHH, HHT, HTH, THH, HTT, THT, TTH and TTT. त्याची आयडिया सांगतो. HH करायचं, पहिल्यांदा T पहिल्यांदा याच्यात एक T घ्यायचा, दोघांना पुन्हा मध्ये घ्यायचा, नंतर अलीकडे घ्यायचं. पुन्हा काय करायचं, 2 T आणि पहिला H घ्यायचा, 2 T H पुन्हा मध्ये घ्यायचा आणि नंतर शेवट घ्यायचा आणि शेवट TTT. किंवा इकडून सुरू करायचे, इकडून सुरू करायचे, मध्यभागी जे येईल ते. आयडिया लक्षात ठेवा किंवा पाठ होऊन जाते ते हळूहळू दररोज कामाला आहे. 3 कॉइन जर टॉस केल्या तर नंबर ऑफ S किती येतात बघा, 8 येतात. लक्षात घ्या. नंबर ऑफ S किती येतात, 8. सॅम्पल पॉइंट आणि सॅम्पल स्पेस. हा रॅन्डम एक्सपेरिमेंट काय केला आपण,
की 3 कॉइन्स आर टॉस, हा रॅन्डम त्याचे आउटकम्स जे येतात, रिझल्ट येतात आउटकम्स, त्याला माहिती सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस किती आले मग 3 कॉइन, इतके सॅम्पल स्पेस येऊ शकतात बरोबर, इतके सॅम्पल येऊ शकतात. ते किती 8 आहेत. नंबर ऑफ 2 मार्काला परीक्षेमध्ये हमखास क्वेश्चन विचारला जातो. हा चॅप्टर 6 किंवा 8 मार्काला आहे, एक्झॅक्ट माहित नाही 6 का 8 मार्काला चॅप्टर एक्झाम मध्ये सगळ्याला मार्क देणारा चॅप्टर आहे. खूप सिंपल आहे, फक्त नीट लक्ष द्या. आता 4 चॅप्टर मधला हा सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. त्याच्यात बेरीज गुणाकार काही नाही, भागाकार फक्त थोडासा एक फॉर्म्युला आहे, तोही फार सिंपल आहे. एव्हरी स्टुडंट प्रत्येकाला येणार हे फक्त नीट सगळे सॅम्पल 3 कॉइन्स टॉस केले तर सॅम्पल स्पेस एवढे सॅम्पल, एवढा प्रयोग केला आपण. काय प्रयोग केला? 3 कॉइन टॉस केले. काय रिझल्ट येईल ते बघा, एवढे रिझल्ट येईल लक्षात घ्या. याला म्हणजे सॅम्पल स्पेस. आणि नंबर ऑफ एस किती आले? 8. करेक्ट. अजून पुढचा बघू आपले एवढे दिले तेवढे बघू, कारण थोडं काम आलंय किंवा एवढे क्वेश्चन 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारले. अ डाय इज थ्रोन. एक्सपेरिमेंट काय केला? रॅन्डम एक्सपेरिमेंट, डाय थ्रो केला, आपण खेळतो आणि मग सॅम्पल पॉइंट किती येतील ते 1 2 3 4 5 6 कर्ली ब्रॅकेट मध्ये दाखवायचं. नंबर ऑफ एस किती म्हणायचं? 6. करेक्ट. आता 2 डाय जर थ्रो केले तर नीट बघा. 2 डाय आर थ्रो, 2 डायस म्हणायचं त्याला, 2 डायस आर थ्रोन. 2 डायस त्याला अनेक काही म्हणून डायस म्हणला. 2 डायस आर थ्रोन जर केलं तर त्याचे सॅम्पल पॉइंट बघा किती येते. सॅम्पल स्पेस 1 1 अशी शक्यता आहे. बघा तुम्ही 2 असल्या मोठ्या तर 1 1 येऊ शकतं, 1 2 1 3 1 4 1 5 करेक्ट 1 6. अजून 2 1 सुद्धा येऊ शकतो एकावर 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 करेक्ट. पुन्हा 3 1 3 2 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 1 5 2 5 3 5 4 5 5 आणि 5 6 आणि लास्ट 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 आणि 6 6 करेक्ट. अशी किती येऊ शकते बघा, कोणती पडू शकते, कोणतीही आउटकम्स येऊ शकतो. लाईटलीच सगळे लक्षात घ्या, सगळे आउटकम्स आहे. कोणता पडू शकतो? एका डायवर 2 2 पडून, कधी कधी 4 2 पडते आणि कधी कधी आपण 6 6 पडले की आपण रिपीट करतो. 12 पडले म्हणतो पुन्हा एकदा डबल खेळतो आपण. तर असे आउटकम्स किती? नंबर ऑफ एस सॅम्पल पॉइंट किती? नंबर ऑफ एस इक्वल टू 36. कधी? 2 डायस आर थ्रो. 1 डाय थ्रो केल्यानंतर मात्र 6 लक्षात घ्या. हे रॅन्डम एक्सपेरिमेंट आहेत आणि त्याचे आउटकम्स म्हणजे सॅम्पल स्पेस रिझल्ट आणि याला माहिती सॅम्पल पॉइंट किती? 2 मार्काला. राईट द सॅम्पल पॉइंट व्हेन 2 डायस आर थ्रोन. 2 मार्काला सिंपल क्वेश्चन विचारला जातो, लक्षात घ्या. आणि शेवटचं तुम्हाला दिलंय पेज नंबर अ कार्ड 6 नंबरचा रीड करतो फक्त तुम्ही टेक्स्ट. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम पॅक बिअरिंग नंबर 1 to 25. बघा लकी ड्रॉ मध्ये असेल तर कार्ड टाक 1 ते 25 नंबर टाकले, त्यातून एक सिलेक्ट करायचा आहे, बरोबर आहे. मग सॅम्पल स्पेस किती असते? 1 to 25. याकडे कार्ड टाकले, लकी ड्रॉ आहे म्हणा, आपण असं करतो. तर कार्ड एस किती होते मग? 1 2 3 4 डॅड 25. नंबर ऑफ एस किती होते मग? ते 25 लक्षात. लकी ड्रॉ काढण्यासाठी असे केलं जातं. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम वेल शफल्ड पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. 52 पत्त्याचं मी तुम्हाला आत्ता सांगितलंय. त्यात सगळं सांगितलं तुम्हाला. डायमंड किती असतात, स्पॅड किती असतात, क्लब किती असतात आणि हार्डचे किती असतात. 13 असतात. फेस कार्ड कशाला म्हणायचे तुम्हाला माहिती आहे? 12 फेस कार्ड आहेत, मी सांगितलं तुम्हाला. गुलाम, राणी आणि राजा. क्वीन, गुलाम अँड एक किंग, क्वीन आणि गुलाम असे आपण म्हणतात त्याला.
असे एकूण 52 पत्ते असतात लक्षात घ्या. फेस कार्ड पूर्ण 12 आहेत, रेड 26 आहेत आणि ब्लॅक 26 आहेत. हे सॅम्पल स्पेस तुम्हाला इथे एक टेबल दिला आहे, तुम्ही तो बघू शकता. याच्यावरच एक्सरसाइज आहे, सॅम्पल स्पेस वरच आहे. खूप सिंपल एक्सरसाइज आहे, आपण बघू ती. ओके, अजून तुम्हाला कळलं तेच एक्झाम्पल रिपीट पुन्हा, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण सॅम्पल स्पेस म्हणजे काय, जो रॅन्डम एक्सपेरिमेंट केलाय, पुन्हा रिपीट तीनदा सांगावे, त्याचे जे आउटकम्स येतात त्याला सॅम्पल स्पेस म्हणलं जातं, लक्षात घ्या. आणि त्या सॅम्पल स्पेसचे पॉइंट नंबर ऑफ एस म्हणून एस ने डिनोट केलं जातं, किंवा सॅम्पल स्पेस कशाने डिनोट केला जातो, ओमेगाने सुद्धा डिनोट केला जातो. प्रॅक्टिस सेट आपण घेऊ 5.2, खूप सिंपल प्रॅक्टिस सेट आहे. त्यातला पहिला रीड करतो दोन तीनदा. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट विथ द राइट द सॅम्पल स्पेस एस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट नंबर ऑफ एस. दोनच गोष्टी लिहायच्या प्रत्येक, एस लिहा आणि नंबर ऑफ एस लिहा म्हणतो तो. क्वेश्चन नंबर 1 मध्ये त्यातलं पहिलं पुन्हा रीड करतो क्वेश्चन, रिपीट. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट, रॅन्डम एक्सपेरिमेंट केलाय, राईट, त्याचे सॅम्पल जे आउटकम्स येतात त्याला सॅम्पल स्पेस म्हणायचं आणि नंबर ऑफ एस विचारले. पहिला, 1 coin and 1 die are thrown simultaneously. बघा पहिला काय, 1 die, एक डाय घेतलाय आणि एक कॉइन घेतलाय. कल्पना करा, एक डाय आणि एक कॉइन घेतलाय, तर त्याचे सॅम्पल पॉइंट किती येतील आपल्याला कळायला पाहिजे. कसे काय येतील मग ते आपण H1 अशी शक्यता आहे, करेक्ट. H1, H2, H3, H4, H5, H6, करेक्ट. अजून काय, T1, T2, T3, T4, T5 and T6. असे किती सॅम्पल पॉइंट येऊ शकतो. एक कॉइन आहे आणि डाय जर थ्रो केला तर एवढे सॅम्पल कोणता येऊ शकतो. असं होऊ शकतं T पडन 3 पडते, एवढे स्पेस येऊ शकतात. म्हणून नंबर ऑफ एस किती इथं वेळेवर लक्षात घ्या. 2 मार्काला एक्झाम मध्ये हमखास क्वेश्चन विचारला जातो, एवढा सिंपल क्वेश्चन आहे. 1 डाय आणि एक कॉइन, त्याचे आउटकम्स एवढे येऊ शकतात. कोणता येऊ शकतो तुम्ही, हे कसं T6 येऊ शकतो. जर तुम्हाला एक कॉइन दिला आणि तुम्हाला एक कॉइन दिला, टॉस करा म्हणा, ही येऊ शकतो T6. यातला प्रत्येक कोणते येऊ शकतो, लक्षात घ्या. T आणि 6 येऊ शकतो, 10 आणि 6 येऊ शकतो. एवढे आउटकम्स येऊ शकतात, लक्षात घ्या. एक डाय आणि एक कॉइन थ्रो केला तर असं नाही की सर हेच येईल हा येईल, सगळे लाईकली लक्षात घ्या कोणता येऊ शकतो. पहिला क्वेश्चन संपलाय. 2 मार्कला एक्झाम मध्ये एवढंच लिहायचंय. याला 1 मार्क आणि याला 1 मार्क. 2 डाय डिजिट नंबर आर फॉर्म. बघा छान क्वेश्चन आहे. 2 डिजिट नंबर पहिला झालाय 2 डिजिट नंबर. दुसरा क्वेश्चन बघू, पहिल्यातला दुसरा. 2 डिजिट नंबर आर फॉर्म्ड युजिंग डिजिट 2, 3 and 5. पण अट आहे विदाउट रिपीटिंग. अट काय, विदाउट रिपीटिंग डिजिट. रिपीट न करता तो काला पाहिजे. मग काय होईल बघा, 23, 25, 23, 25, 22 जमणार नाही, लक्षात द्या. रिपीट नाही करायचं तो, लक्षात द्या. 32, 35, 52 आणि 53, करेक्ट. 23, 25 2 अंकी संख्या तयार करा. या 3 डिजिट रिपीट होऊ द्यायचे नाही. 22 नाही घ्यायचं, 33 घ्यायचं नाही आणि 55 घ्यायचं विदाउट रिपीटिंग. की 23, 25, 32, 35, 52, 53. नंबर ऑफ एस किती आलं मग, 1, 2, 3, 4, 5 and 6, करेक्ट. खूप सिंपल. 2 मार्काला, याला 1 मार्क, याला 1 मार्क, करेक्ट. आता पुढचा क्वेश्चन बघू. द एरो इज रोटेटेड. तुमच्या पुस्तकात एक फिगर दिली, तुम्ही बघता ते स्पिन करायचं असतं. तुम्ही पिक्चर मध्ये बघता एरो असतो थांबायचा, किंवा तुम्ही खेळीला असता. एरो इज रोटेटेड अँड इट स्टॉप रॅन्डमली ऑन द डायस. फाइंड आउट ऑफ विच कलर इज मेड स्टॉप. बघा ते एक एरो असतो, तो स्टॉप कुठं होऊ शकतो. तर तिथं येस कोण आहे बघा,
रेड, ऑरेंज, पुन्हा येलो, त्याच्यानंतर ब्ल्यू, ग्रीन आणि पर्पल, पर्पल, पर्पल अँड रेड. पुन्हा सांगतो, रेड रिपीट झालं का? रेड, ऑरेंज, येलो, ब्ल्यू, ग्रीन आणि पर्पल. करेक्ट? किती बघा? 1 2 3 4 5 6. तुम्हाला माहिती आहे असं राऊंड केलेलं इथं इथं असं एक रोटेशन असतं, इथं काटा असतो. करेक्ट? ह्या कलरवर थांबू शकतो. असे कलर दिले तुम्हाला इथं वेगळे वेगळे, की इथं दिलाय तुम्हाला रेड दिलाय, इथं दिलाय तुम्हाला ऑरेंज दिलाय, इथं येलो दिलाय, इथं ब्ल्यू दिलाय, इथं ग्रीन दिलाय आणि इकडं काय दिलाय अजून एक पर्पल एक दिलाय. तर हा कुठंतरी स्टॉप होऊ शकतो, हा काटा फिरतो, रोटेट होतो. करेक्ट? त्याला काय म्हणलं जातं? ॲरो. मग कुठं थांबू शकतो तो? असं म्हणतात तुम्ही नाही येलोलाच थांब म्हणतो, शक्य नाही. आणि मग त्याचे सॅम्पल पॉइंट किती, नंबर ऑफ इयर्स किती? 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ इयर्स किती? 6. 3 and 3 6. ओके, सिंपल प्रश्न आहे, दोन मार्क एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. आता पुढचा क्वेश्चन बघा. पुन्हा तुम्हाला टेक्स्ट बुक बघणं आवश्यक आहे, त्याच्यावर तो प्रश्न कळणार नाही. इन द मंथ, बघा मार्च महिन्यात दिले त्यांनी, तर आपलं कॅलेंडर असतं, कॅलेंडरवर तुमच्या लक्षात येत आहे की वर डेज दिलेले असतात, नाव मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे, आणि मग ते दिलेले असतात. तर ते काय विचारला? इन द मंथ ऑफ मार्च 2019 फाइंड द डेज ऑन विच द डेट इज अ मल्टिपल ऑफ 5. सी द गिवन पेज ऑफ द कॅलेंडर. मार्च 19 दिले त्यांनी, मार्च 19 5च्या पटीत. आता 5च्या पटीत कोण आले? 5 ला एक काय आलं बघा. बघ तुम्हाला मुद्दाम दाखवतो, एवढे लिहायची गरज नाही, फक्त तुम्हाला समजावून घेतो. एक 5 तारीख, 5 10 15 20 25 आणि 30. 5च्या पटीतले तारखा आहेत मार्च महिन्यातल्या. मग 5 तारीख 5 तारीख कुठं आली? पहिल्यांदा ट्यूसडेला आली, लक्षात घ्या. ट्यूसडेला आली. 5 बघा ट्यूसडे. पुढची आली बघा 10 कधी आली? 10 आली संडेला आली, संडे. ओके. 15 15 आली फ्रायडेला, फ्रायडे. पुन्हा 20 आली वेन्सडेला, 20 आली वेन्सडेला. 25 आली मंडेला. आणि 30 आली बघा सॅटरडेला. प्रश्न कळालाय का? मी रिपीट करतो. एक कॅलेंडर दिले मार्च 19 महिन्याचे, तर त्यात तुम्हाला प्रश्न विचारला, रिपीट करतो की इन द मंथ ऑफ मार्च 2009 फाइंड द डेज ऑन विच द डेट इज अ मल्टिपल ऑफ 5. फाइंड द डेज. बघा मग हे काय करायचे? सॅम्पल स्पेस झाले. पहिल्या 5 ला कोणते आले? आपण मग यस काय असेल? यस 5 नाही दिलं, लक्षात घ्या. त्या 5 10 मल्टिपल एवढ्या तारखा आहेत, 5 10 समजण्यासाठी हे लिहू नका. मग यस कोण असेल? ट्यूसडे. पुन्हा कोणता आहे? संडे. पुन्हा फ्रायडे. ओके. वेन्सडे. वेन्सडे नंतर मंडे, आणि नंतर कोण आहे? सॅटरडे. लक्षात. ओके. 1 2 3 4 5 आणि 6. नंबर ऑफ इयर्स किती झालं मग? 6. करेक्ट. 1 2 3 4 5 6. क्वेश्चन कळालाय का बघा.
काय म्हणायला ते सांगितलं, कॅलेंडर बघू शकतात तुम्ही. ओके. आणि लास्ट एक क्वेश्चन बघूत आपण. लास्ट एक क्वेश्चन बघायला हरकत नाही की तो म्हणजे ऍक्टिव्हिटी दिली तरी पण मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे. 4 नंबरचा क्वेश्चन खूप सिंपल आहे. फ्रॉम द रोड सेफ्टी कमिटी एक कमिटी बनली, रोड सेफ्टी कमिटी बनली ऑफ द फ्रॉम 2 बॉईज, 2 बॉईज आहेत, त्याला काय म्हणले B1 आणि B2, B1 अँड B2, 2 मुलाची आणि 2 गर्ल्सची एक कमिटी बनवली. त्याला G1 आणि काय म्हणलं आपण G2. एकूण किती झाले सगळे 6 झाले. पण किती जणांची बनायची, फ्रॉम रोड सेफ्टी कमिटी ऑफ टू दोघांची बनवायची, एकाची नाही, दोघांची. पण 2 मुलं आणि 2 मुली. तर कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू द राईट द सॅम्पल स्पेस. तर पहिलं विचार आपण त्या सॅम्पल स्पेस करू. आपण कमिटी ऑफ 2 बॉईज. आता कमिटी ऑफ 2 बॉईज म्हणल्या कोण होईल, कमिटी ऑफ 2 बॉईज. पहिला प्रश्न विचारलाय कमिटी ऑफ 2 बॉईज. मग ती काय होईल बघा, किती होईल B1 B2, ही एक कमिटी झाली B1 B2. आणि कमिटी ऑफ 2 गर्ल्स काय होईल, कमिटी ऑफ 2 गर्ल्स ती काय होईल, इक्वल टू G1 G2. ऍक्टिव्हिटी दिलेली ते कंप्लीट करू शकता तुम्ही. आणि C विचारलंय तुम्हाला, हे B झालं. 2 मुलाची झाली तर काय होईल, एक दोन्ही मुलं B1 B2, दोन्ही मुली झाल्या तर G1 G2. आता तिसरी शक्यता विचारली, कमिटी कोणाची, कमिटी ऑफ 1 गर्ल ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल, 1 बॉय अँड 1 गर्ल. मग कोण होईल ती, तर ती होईल, लक्षात घ्या, B1 G1, करेक्ट, B1 G1 किंवा B1 G2, B1 G1 किंवा तिसरी अजून होण्याच्या B2 G1 आणि B2 G2. या 4 जणांची कमिटी होऊ शकते, लक्षात घ्या. ओके. एक मुलगा एक मुलगी, B1 G1 B1 G2, B2 G1 B2 G2, करेक्ट. अशा 4 होऊ शकतात, लक्षात घ्या. करेक्ट. आणि मग याचे सॅम्पल स्पेस काय तयार होतील, यस काय होईल, सगळ्याची जर कमिटी शक्यता किती झाल्या मग बघा. आता मग B1 B2 G1 G2 करेक्ट. हे एक झाली, दोघांच्या शक्ती. ह्या 4 घ्या, B1 G1 करेक्ट, B1 G2 B2 G1 and B2 G2 अशी कमिटी होऊ शकते 6 जणांची. नंबर ऑफ एस किती झाले मग 6. ओके. समजते का बघा, 2 मुले 2 मुली, B1 आणि B2 मुलं, यांची कमिटी दोघांची बनवायची. एकट्याची त्या कमिटीवर दोघे. मग पहिले का कमिटी ऑफ 2 बॉईज जर केली तर B1 B2, दोन्ही मुलीचीच केली तर G1 G2, एक मुलगा एक मुलगी केली तर 4 शक्यता आहेत, B1 G1 B1 G2 B2 G1 B2 G2. आणि मग सगळ्या शक्यता घेतल्या, सॅम्पल पॉईंट किती होते मग, हे 2 हे 4, एकूण किती झाले 6. ओके. असे सिंपल क्वेश्चन 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. याच्यावर मी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला देईन. पुढच्या भागामध्ये इव्हेंट म्हणजे काय आपण बघू. इव्हेंट महत्वाचा आहे, तो 3 मार्काचा क्वेश्चन असतो, लक्षात घ्या. इव्हेंट आपण नेक्स्ट पिरियड मध्ये बघू. तो पण थांबूया. थँक्यू.